वणी शहरात मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकानं रविवारी सकाळी धडक कारवाई करत मनी लॉन्ड्रिंग आणि संशयास्पद बँक व्यवहार प्रकरणी 2 तरुणांना ताब्यात घेतलं। या कारवाईमुळे वणीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेले गणेश गहोकर आणि पवन चहानकर हे दोघेही वणीजवळील नांदेपुरा गावातील रहिवासी आहेत। यापैकी एक तरुण वणी शहरात वाहन वॉशिंग सेंटर चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासात या दोघांच्या बँक खात्यातून लाखो रुपयांचे संशयास्पद आणि बेनामी व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। गेल्या काही दिवसात त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचंही तपासात उघड झालं असून त्या पैशांचा स्रोत अद्याप स्पष्ट झाला नाही। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांचे धागेदोरे शहरात गाजलेल्या MD ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित सोनू याच्याशी जोडले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। ड्रग्ज विक्रीतून मिळालेला पैसा या खात्यांमार्फत वळवण्यात आला का याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे। रविवारी सकाळी मुंबई क्राईम ब्रांचचे पथक वणीत दाखल झाले आणि गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली। ताब्यात घेतलेल्या दोन्ही तरुणांना पुढील चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आलं असून मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्ज नेटवर्कमधील संबंधांची चौकशी केली जात आहे।